शेतकरी कष्टकरी यांच्याशी निष्ठा ठेवली का? माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आता हा सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सातत्याने ते आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेले आहेत आणि पत्रकार परिषदेतून ते विरोधकांचा समाचार घेत आहे। आज देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। दादा, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता आक्रमक झालेले दिसत आहात। आजच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते मुद्दे होते? मी आज नेमके पहिल्या दिवसापासून राजकारणामध्ये आलो। मी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिथे जिथे मला कळतं, जिथे जिथे मला शांतपणे येतं, समजतं, तिथे तिथे मी त्याला माझ्या वेगळ्या माध्यमातून आवाज उठून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आज मात्र जे सन्माननीय गिरीश महाजन मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळचे म्हणून राजकारण करतात आणि आमच्या खानदेशवासियांच्या प्रश्नाशी खेळतात, त्यांना माझा प्रश्न आहे की दूध संघामध्ये जर माझ्या दूध उत्पादकाला महाराष्ट्रात सगळ्यात कमी भाव त्या ठिकाणी मिळत असेल तर का तो माझ्या दूध उत्पादकाने अन्याय सहन करायचा? सकाळी 4ला उठून चारा करायचा, पाणी करायचं, संध्याकाळी लग्न असेल घरातले कार्य सोडून द्यायचे, माझ्या हाताने दूध निघेल म्हणून तो शेतकरी घरी येतो। त्या शेतकऱ्याच्या दुधाला जर भाव नसेल तर हरकत नाही, 5 रुपये अनुदानाचं धोरण आपण घेतलं, त्याचे प्रस्ताव तुम्ही देत नसाल, एकदा नाही 4दा मुदतवाढ झाली, 15 एप्रिलपर्यंत 4दा मुदतवाढ होऊन तर तुम्ही प्रस्ताव देत नसाल। जिल्ह्यातल्या खाजगी संस्था 98% शेतकऱ्यांना 5 रुपयाचा फरक देतात, मग तुम्ही झोपा काढतात का? आणि म्हणून दूध उत्पादकांच्या भावनेची खेळणं, तिथे प्रशिक्षण केंद्र नाही, रेस्ट हाऊसला पैसा, ISC करायला दूध संघ ताब्यात दिला का तुमच्या? दूध उत्पादकांच्या टाळूवरचं लोणी खातात का तुम्ही? तुम्हाला तिथे AC रूम कशासाठी पाहिजे? तिथे प्रशिक्षण केंद्र जे होते ते धूळ खात पडलं, तिथे जाळं आलंय त्याला, तिथे NDDBच्या, तिथे RKVYच्या, तिथे आमच्या राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या, तिथे आम्हाला शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना कसं योजना देईल त्याचं प्रशिक्षण नाही, यांना रेस्ट हाऊस पाहिजे आराम करायला। तिसरा मुद्दा की दूध उत्पादकाच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की सभासद संस्था वाढून मिल्क प्रोक्युरमेंट वाढली पाहिजे, जेणेकरून कॅपॅसिटी एवढं दूध जर आलं तर लॉसेस कमी होऊन शेतकऱ्याला डिव्हिडंड बोनस देता येईल। अहो, हे डिव्हिडंड बोनस द्यायला तयार नाही।